गुड मॉर्निंग स्टुडंट. तर मागील तासामध्ये आपण मुलकी नोंदणी पद्धती सिव्हिल रजिस्ट्रेशन मेथड याचे महत्त्व, त्याची व्याख्या आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे त्या संदर्भामध्ये मागील माहिती बघितलेली आहे. मग त्यानंतर ही मुलकी नोंदणी पद्धती जी आहे ही आकडेवारी गोळा करण्याची जी माध्यमे आहेत, जे रिसोर्सेस आहेत, ते रिसोर्सेस कोणते आहेत त्याविषयी, मग त्यामध्ये आंतरराष्ट्रीय असो किंवा राष्ट्रीय स्तरावरील ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांचा आपण अभ्यास केलेला आहे. या तासामध्ये आपण मुलकी नोंदणी पद्धतीचे जे महत्त्व आहे त्या ते कशा प्रकारचे आहे त्या संदर्भामध्ये आपण माहिती बघणार आहोत. तर मुलकी नोंदणी पद्धतीचे जे महत्त्व आहे ते महत्त्व खाली 4 प्रकारचे आहेत. पहिले आहे मुलकी नोंद ही सांख्यिकी माहितीच्या महत्त्वाचा पाया आहे. काय तर मुलकी नोंदणी पद्धती ही सांख्यिकीय माहितीचा महत्त्वाचा पाया आहे. ही नंतर आहे ही अखंडपणे होणारी बंधनकारक व कायमस्वरूपी नोंदणी पद्धती आहे. अखंडपणे होणारी बंधनकारक आणि कायमस्वरूपी नोंदणी पद्धती आहे. या प्रकारात मनुष्य व्यक्तिगतरित्या घटनांची जन्म, मृत्यू, विवाह, घटस्फोट यांची नोंद करीत असल्याने विश्वासार्हता असते. म्हणजे त्याच्यावर आपण विश्वास करू शकतो, कारण ते मनुष्य व्यक्तिगतरित्या जन्म, मृत्यू, विवाह किंवा घटस्फोट यांची व्यक्तिगतरित्या तो नोंदणी ठेवत असतो, म्हणून ती विश्वासायोग्य आहे. आणि चौथा आहे ही नोंदीची शासकीय पद्धत असल्याने यात कायदेशीर आधार आहे. ही शासकीय पद्धत आहे, बरोबर आहे. ही शासकीय पद्धत असल्याने ती कायदेशीर त्याला आधार आहे, बरोबर आहे. तर हे मुलकी नोंदणी पद्धतीचे काय महत्त्व आहे. मग यातील काही समस्या आपण पाहू. याच्यातील काही ज्या समस्या आहेत त्या समस्या आपण पाहू. तर पहिला आहे मुलकी नोंदणीसाठी पूर्ण वेळ व्यक्ती नसल्याने ती या कामासाठी पूर्ण वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा निष्काळजीपणे घटनेची नोंद केली जाते, परिणामतः माहितीमध्ये उणिवा राहून जातात. याची समस्या काय आहे मुलकी नोंदणी पद्धती. तर मुलकी नोंदणी पद्धतीसाठी व्यक्ती पूर्ण वेळ देऊ शकत नाही आणि पूर्ण वेळ देऊ न शकल्याने यामध्ये बऱ्याच वेळा एखादा जो नोंदणीकर्ता आहे किंवा ज्याच्याकडून नोंदणी केल्या जात असते तो निष्काळजीपणा करण्याची दाट शक्यता असते ही, आणि त्यामुळे आकडेवारी अचूक असेलच असे म्हणता येत नाही, बरोबर आहे. ही पहिली समस्या आहे. दुसरी समस्या काय आहे तर बऱ्याच ठिकाणी याविषयी वेगळे खाते नाही. म्हणजे काही देशामध्ये किंवा काही राज्यामध्ये अशा प्रकारच्या नोंदी घेण्यासाठी विशेष अशी वेगळी शाखा नाही. त्यामुळे एखाद्या घटनेची माहिती मिळण्यास विलंब लागतो. अशा प्रकारच्या नोंदी ठेवायला वेगळ्या प्रकारचं डिपार्टमेंट नाही किंवा वेगळं खातं नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या नोंदणी ठेवण्यासाठी विलंब किंवा मिळण्यासाठी विलंब आपल्याला लागू शकतो. मग अनेक वेळा ग्रामीण भागातील अशिक्षित जे लोक आहेत ते अशिक्षित लोक घटनेच्या नोंदी करीत नाही. ग्रामीण भागातील जी लोकसंख्या आहे किंवा ग्रामीण भागातील जे लोक आहेत ते अशिक्षित आहेत, कमी शिकलेले आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या नोंदी ते ठेवू शकत नाही. अशांना शिक्षेची तरतूदही नाही. म्हणजे एखादी चुकीची माहिती जरी दिली तरी त्यावर आपण शिक्षासुद्धा करू शकत नाही. मग बऱ्याच वेळा घटनेची नोंद करण्यास आलेली व्यक्ती संबंधित घटनेशी संबंधित नसते. त्यामुळे अशा व्यक्तीकडून अचूक माहिती पुरविली जात नाही
आणि बहुतेक वेळा अशा व्यक्तीकडून चुकीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकते. आणि 5वा आहे, या पद्धतीची व्याप्ती जी आहे ती मर्यादित आहे. उदाहरणार्थ, या पद्धतीनुसार केवळ जन्म मृत्यूचीच नोंद केली जाते. विवाह, घटस्फोट किंवा इतर घटनांची नोंद केली जात नाही. तर हे समस्या आहे कशाचे? आपल्या मुलकी नोंदणी जी पद्धती आहे त्या मुलकी नोंदणी पद्धतीच्या या समस्या आहेत. महत्त्व बघितले आपण, समस्या बघितले. पुन्हा आता यानंतर आपण भारतातील जी नोंदणी पद्धती आहे ती नोंदणी पद्धती आपण बघणार आहोत. मग भारताचा जर विचार केला तर भारतात महत्त्वाच्या घटनांची नोंद करण्याकरिता जुनी पद्धती वापरण्यात येते. देशात म्हणजे भारतात नोंदणी पद्धत ब्रिटिशांनी 1915 वर्षापूर्वी सुरू केलेली आहे. नोंदणी पद्धत भारतामध्ये कुणी सुरू केली? तर नोंदणी पद्धत भारतामध्ये साधारणतः ब्रिटिशांनी सुरू केली. कारण भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यावेळेस इथे ब्रिटिश शासक होते, म्हणून नोंदणी पद्धतीची सुरुवात ही त्यांनीच केलेली आहे. मग त्या काळात भारतात मृत्यूचे प्रमाण खूप जास्त होते. या परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणेला मृत्यूंची संपूर्ण माहिती हवी होती. साधारणतः भारतामध्ये मुलकी नोंदणी पद्धतीची जी सुरुवात आहे ती इंग्रजांनी केलेली आहे, कारण त्यांचं शासन होतं. मग या परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणेला मृत्यूची संपूर्ण माहिती हवी होती, म्हणून ब्रिटिशांनी मृत्यूंची संख्या, त्यामागची कारणे शोधण्यासाठी या नोंदी सुरू केल्या. म्हणजे भारतामध्ये जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस वैद्यकीय सुविधा अपुऱ्या होत्या किंवा वैद्यकीय सुविधा डेव्हलप नव्हत्या. तर त्यावेळी भारतामध्ये मृत्यूची संख्या ही जास्त होती आणि मृत्यूची संख्या जास्त असल्याने ही मृत्यूची संख्या जास्त म्हणजे किती आहे आणि मृत्यूचं कारण काय आहे हे शोधण्यासाठी इंग्रजांनी अशा पद्धतीची नोंदणीची सुरुवात त्यांनी केलेली आहे. मग त्यांच्या नोंदणी करणे अडचणीचे होते. शिवाय अशा गोष्टींची त्यावेळच्या शासनाला आवश्यकता वाटली नव्हती. या संबंधी थोडीफार अधिक जी माहिती आहे ती दैनिक नोंदीवरून उपलब्ध होत असते. तथापि त्यावेळच्या सेंट्रल प्रोव्हिन्समध्ये 1866च्या दरम्यान जन्माच्या नोंदी करण्याची पद्धत होती. 1866च्या दरम्यान अशा प्रकारच्या नोंदी करण्याची गरज किंवा पद्धती होती. मग इसवी सन 1873 मध्ये बंगाल प्रांतामध्ये जन्म मृत्यू यांच्या नोंदी संबंधीचा कायदा करण्यात आला. हे सुद्धा इंग्रजांनी, कारण भारतामध्ये इंग्रज शासक होते, त्यामुळे ह्या सर्व ज्या पद्धती आहेत ह्या साधारणतः इंग्रजांनी सुरू केलेल्या आहेत. बरोबर आहे. तर मग 1973 मध्ये जो बंगाल प्रांत आहे त्या प्रांतामध्ये जन्म मृत्यू यांच्या संबंधीची नोंदणी संबंधीचा एक कायदा करण्यात आला. नंतर हा कायदा बिहार, ओरिसा या प्रांतांनी स्वीकारला किंवा 1873 मध्ये बंगाल राज्यामध्ये अशा प्रकारच्या नोंदीला सुरुवात झाली आणि त्यानंतर ओरिसा आणि भारतातील बिहार या दोन्ही राज्यांनी या प्रकारच्या नोंदीची त्यांनी स्वीकार केला. नंतर इसवी सन 1875 मध्ये बंगाल, पंजाब, वायव्य सरहद प्रांतात जन्म मृत्यूची नोंद सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळते. मग त्यावेळी दुष्काळ, फार जास्त प्रमाणात दुष्काळ पडत असल्याने त्यात अनेक लोक मृत्युमुखी पडत होते. म्हणून 1880 मध्ये दुष्काळ आयोगाने म्हणजेच जन्म मृत्यूच्या नोंदीची आवश्यकता प्रतिपादन केलेली होती.
कारण प्राचीन काळी वैद्यकीय सुविधा डेव्हलप झालेल्या नव्हत्या, त्यामुळे मृत्यूचं प्रमाण जास्त होतं आणि या मृत्यूचं प्रमाण जास्त असल्याकारणाने नेमके म्हणजे मृत्यू कशामुळे होत आहे आणि त्याचं प्रमाण काय आहे हे शोधण्यासाठी मुलकी नोंदणी जी पद्धत आहे त्या पद्धतीच्या माध्यमातून जन्ममृत्यू किंवा त्याची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी मिळवण्याचा प्रयत्न ब्रिटिश सरकारने केलेला आपल्याला पाहायला मिळते. म्हणून इसवी सन 1886 मध्ये ब्रिटिश सरकारने जन्ममृत्यूच्या नोंदीचा कायदा केला आणि तो संमत सुद्धा झालेला आहे. मात्र यावेळी काही नगरपालिका जन्म मृत्यू व विवाहाच्या नोंदी करीत होत्या. आपण इथे थांबू, यानंतरचा तास पुढील लेक्चरमध्ये घेऊ. ओके, थँक्यू.